वडा इथून आलेला संघ मंगलमूर्ती हा काल अंतिम फेरीत पोहोचलाय. आज कुठला संघ अंतिम फेरीत दाखल होईल हे पाहूया. अनुभवी दोन्ही अनुभवी आणि ऑब्जेक्शन जर आलं तर आम्हाला प्रेशर नको. पहिला चेंडू फर्स्ट बॉल मॅच इज ऑन. वैभव पहिला बॉल टॅप करतोय, धावेने खातं उघडतोय. रोहन ऑन स्ट्राइक. भाऊ बाउंड्रीला फिल्डिंगला पहिल्या चेंडूला अकाउंट ओपन केले. फर्स्ट रन फर्स्ट बॉल वैभव राईट आर्म राऊंड. जेवढी ऑफस्टॉपच्या आत थोडासा बाहेर जागा बनवली. नाईस लुकिंग टॅप शॉट. एकदा मिळते दोन चेंडू. जरा बॉल बॉईज लगेच आपापल्या जागेवर जा. नवीन बॉल आहे. सर्व बॉल योग्य कमिटीने दिलेला चेंडू खेळावा लागेल याच्या. थँक्यू. नो बॉल चेकिंग, नो बॉल सिलेक्शन. वैभव राऊंड द विकेट. दोन चेंडू दोन धावा. यावेळी कट केलाय, चांगला प्लेस केलाय. एकदा मिळेल डिक्लेअर झोन मध्ये. रोहन आणि नावचा केलाय तो विवेक आणि रोहनची जोडी. रोहन ऑन स्ट्राइक. ऑफ साइडला दोन प्लेअर जागा भरून काढली. पोकळी लेग साइड ओपन आहे. बघूया चौथा चेंडू फोर्थ डिलिव्हरी. नाईस प्लेस. एकदा घोषित आहे डिक्लेअर झोन मध्ये. 4 चेंडू 4 धावा. रोहन सिंगलने आपलं धावफलक खालचा ठेवतोय. 4 चेंडू 4 धावा. सुरुवात चांगली केली. संत परंतु दमदार. व्यापारी वॉरियर्स वर्सेस अफजल बॉईज. वैभव पुन्हा चांगला प्रेस केला. अडवला पाहिजे होता परंतु हातात बॉल चेंडू बसत नाही. एकदम मिळतो. फ्रंटफूट स्ट्रोक होता. भावेश विकेटच्या मागे. आपण पाहतोय प्रणय त्याच्याकडे अजून एक चांगला हत्यार आहे. प्रणय गोलंदाजीच्या रूपात. पण यावेळी लेफ्ट हँडर बॅटर विवेक सिंगल धावा घेण्यात मास्टर की आहे विवेकला. लास्ट बॉल ऑफ फर्स्ट ओव्हर. सर्वात महत्वाचं टीम मिटिंग याची अलाउड नाही आहे. डिस्कशनही अलाउड नाही आहे. कंटिन्यू मॅच आहे. लास्ट बॉल विवेक आउट स्ट्राइक. प्लस नाहीये. नो आणि वाईडला याची नोंद घ्यावी. त्यामुळे सिंगलच काउंट केली जाईल. डिलिव्हरी एक्स्ट्रा काउंट होईल. 6 धावा 5 चेंडू. नो पंचांचा इशारा. सचिन यांचा पायाचा जो नियम आहे आणि पंच दक्ष आहे. विवेक वन्स अगेन ऑन स्ट्राइक. विवेक साठी शॉर्ट पॉइंट जवळ ठेवला. गोल आणि बरोबर लावला खेळाडू. 6 चेंडू 6 धावा षटक पूर्ण होत्या. ज्या क्षेत्रक्षणाला ठेवलं होतं फक्त उभं ठेवलं होतं त्याच्या अंगावर बॉडीवर खेळतोय. 4 गोलंदाज नाही आहेत. 2 1-1 असे गोलंदाज आहेत. पृथक करा अनालिसिस. आणि या टीमचा स्ट्रायकर बॉलर प्रणय. या संघाचं मुख्य अस्त्र प्रणय. 2 षटकाचा गोलंदाज आहे प्रणय. ऑपरेक लेग ब्रेक मिक्स करतो. स्ट्राइकला रोहन. प्रणयने दाखवून दिला
सारखा बॉल फिरला, टप्पा पडला आणि चेंडू हळू कसा वळला रोहनला कळलंच नाही. पण एका टप्प्यावर दोन्ही स्विंग ऑफब्रेक लेग ब्रेक त्याचा खास अस्त्र ऑफब्रेक आहे आणि स्ट्रेटरवर सरळ टाकतो तो बॉल कळतच नाही. हा गुडलेन स्पॉटवरून आला बॉल. एलबीडब्ल्यू आहे इथे अपील करू शकता आपण. एलबीडब्ल्यू आहे. परत एकदा चेंडू टप्प्यावर हात आला, बॅकफुटला जाऊन टॅप केलाय. रोहन क्रीजच्या आतमध्ये उभा आहे, क्रीजचा वापर करतो गहराईचा, जी खोली आहे क्रीजची त्याच्या आतमध्येच खेळणार. टिपिकल रोहन प्लेसमेंट सिंगल. यावेळी त्याने गॅप शोधली बरोबर चेंडूच्या बाहेर खेळतोय. थोडा विदेशचा बाहेर टाकला होता त्यामुळे रोहननी तो आरामात ढकलला, पुश केलाय. पुश करा, पुश लावून 8 धावा, 3 चेंडू झाले. दुसरा षटक प्रगतीपथावर आहे. चौथा चेंडू घेऊन प्रणय आता जिथून गॅप शोधली तिकडे खेळाडूला तैनात केलंय. प्लेअर प्रणय हा लेग साईडला खाली जागा बघितली. पॅडल सूट मधल्या स्टोरून चेंडूला वळवलं सॉफ्ट हँडने. एकदा लोचा अपील कोणी आवाज दिला कळलं नाही. कोणी आवाज दिला लोचा बाहेरून कृपया आवाज देऊ नका. काय कॉल कोणी केला? बॅट्समन कॉल. डिफिकल्ट तुम्हालाच आहे, गैरसमज तुमचाच होईल, नुकसान तुमचंच आहे. प्लीज बाहेरून किंवा आत एक्स्ट्रा कॉल देऊ नका. सिंगली जाऊन हा 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 खूपच वाईट आहे. पंच सचिन यांचा इशारा वाईट. वाईट आणि नोला प्लस नाहीये याची नोंद घ्या. धावसंख्या 11, 12 पॅडल सूट. 12 चेंडू 12 धावा. बॉल टू रन मॅच आता तरी दिसते. प्रत्येक चेंडूवर धावा घेतल्या गेल्या. तिसरं षटक मार्गस्थ आहे. वैभव दुसरं षटक हाताळेल का प्रणय? वैभवला दिलं. वैभव अनुभवी आहे. थर्ड वैभव घेऊन येतो तिसरं षटक. विवेक चेंडू घेऊन धावण्याची कला त्याच्याकडे. बॉल बरोबर निघणार तो. आता क्षेत्ररक्षक कसं लावतात जवळ. वैभव वैयक्तिक दुसरं संघाचं तिसरं षटक. 12 चेंडू 12 धावा, 2 ओव्हर 12 विदाउट लॉस. 12 बिनबाद 12. सामना सुरू आहे. एफजर बॉय विरुद्ध व्यापारी वॉरियर. पहिला चेंडू थर्ड ओव्हर. लेग स्टंपच्या बाहेर मिस करतोय लेग स्टंप. पंच मिस करत नाही. वाईड देण्यासाठी परत चेंडू टाकावा लागेल. एक्स्ट्रा फार महाग पडतात. नो कोणी कॉल दिलाय? पंचांचा कॉल आहे. नो पायाचा नो आहे. नक्कीच एक्स्ट्रा नाही आहेत. +1 नाही आहे. एकाला 1 धाव, दोनाला 2 आणि चौकाराला 4 धावा गणल्या जातील. याची नोंद घ्या. धावसंख्या 14. काल एका संघाने 14 एक्स्ट्रा टाकल्या आणि हायेस्ट टोटल 38 झाली. पण त्यांनी चेस करताना 30-32 केल्या. हे तेवढं महत्वाचं होतं. एक्स्ट्राचा भडीमार बघितला काल. बिना पावसाळा पाऊस पडला. दरम्यान वैभव बॉल पायात टाकला होता. नशीब बलवत्तर. इनसाइड एज लागली. हा बघा पंच सत्या कुठल्या पोझिशनला उभे. परफेक्ट पोझिशन आहे लेग अंपायरची. नो चेंज ठीक होती लाईन. व्यापारी वॉरियर सिंगल करत पुढे चाललाय. सिंगल के साथ आगे बढ़ने की मुहिम में व्यापारी वॉरियर और वैभव अपने बॉलिंग मार्ग पर राउंड 2 के आते हुए
विवेक के लिए। इस बार ऑप्शन के बाहर था, टैप किया, आसानी के साथ सिंगल मुकम्मल किया डिक्लेयर जोन में, 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 16 रन बिना कोई विकेट को। ये अच्छी बात है कि अभी तक विकेट नहीं गंवाई है, अच्छी पार्टनरशिप साझेदारी। ये अपने बॉलिंग मार्कर अगली गेंद लेकर सज्ज होते हुए इस बार शाटा ब्लेड आसानी के साथ मोड़ दिया, फ्लिक विद द रिस्ट विवेक ने। 2 गेंद बाकी, देखिए अंपायर का कॉल हमेशा 3 गेंद करें, 3 गेंद बाकी, 17 रन, एक एक्स्ट्रा है वाइड का, इसके लिए 3 गेंद का खेल शेष विकेट के सामने। इस बार देखिए इसे कहते हैं टिपिकल सिंगल, ये तो और रन बनाया, लेकिन ये क्या हुआ? अंपायर कॉल देंगे, अंपायर कॉल देंगे, अंपायर ने कहा प्ले ऑन है, तो दोन्ही अंपायर बातचीत कर, दोन्ही पंच वार्तालाप करतील, दोन्ही पंच विचार विनिमय करून निर्णय देतील आणि तो तुम्हाला मान्यच करावा लागेल। डिक्लेअर डिक्लेअर यस 1D नो डिस्कशन, थँक यू। मॅच प्रोग्रेस करा, मॅच ऑन, स्कोर गोष्ट बघूया 18 धावा, 2 चेंडू शिल्लक आहे, आता 16 चेंडू 18 धावा असा स्कोर आहे। दरम्यान गोलंदाज ऑप्शनच्या बाहेर डिलिव्हरीवर बॉल, यावेळी वाईड साईड ट्राय करायला गेले, 1 to go, शेवटचा चेंडू, दरम्यान क्षेत्ररक्षण थोडा बदल, फेरफार, विवेक समोर, वैभव तयार होतोय, वाइड बॉल में भी इलेक्ट्रिक मिस करते हैं, भरकटलेला दिशाहीन, एक्स्ट्रा एक आणे होते, ब्रेक थ्रूच्या प्रतीक्षेत, विकेटच्या प्रतीक्षेत आहेत अकबर बॉईज। लास्ट बॉल ऑफ 3rd ओव्हर, बॅकफूट टॅक, इझी सिंगल ऑन, धाव संख्या 20, 3 षटकांपूर्ण 20 धावा, 4 षटकांच्या मध्यंतरात दुसऱ्या संघाची नाणेफेक होईल। पुढील संघ शास्त्रीनगर आणि विकी पॅकर, शांतीनगर आणि विकी पॅकर ए, दोन्ही संघ 4 षटकांच्या इंटरव्हल मध्ये मध्यंतरात नाणेफेक केली जाईल। दोन्ही संघ कर्णधारांनी तयारी करायची आहे। 4 षटकांमध्ये आपण टॉससाठी आमच्या मुख्य डेस्क समोर यायचं। शांतीनगर विकी पॅकर ए, कॉल टू बोथ द कॅप्टन, विकी पॅकर ए, शांतीनगर, आहेत का दोन्ही टीम? लास्ट ओव्हर, गोलंदाजी बदल, विकेट कीपर कम बॉलर भावेश, विकी पॅकर आहे शांतीनगर। ही मात्र आडवी गेली तर फायदा होता, लक्षात ठेवा, ही सफेद आहे। दरम्यान भावेश, अंपायर गिव्ह द कॉल, लास्ट ओव्हर, फर्स्ट बॉल, ओ हा कदाचित नो दिला पंचाने, यस पायाचा मला वाटतं, नाही लाईन नो, सॉरी इट्स अ लाईन नो, सुरुवात एक्स्ट्रा ऑप्शनच्या बाहेर आणायला पाहिजे होता, आपल्या घरात सुखरूप आहे, पंच एक मेहनत करावी लागेल। काल मंगलमूर्तीच्या एका खेळाडूला इथे टॉप क्लास गणले गेले, सागरने विकेटची घागर भरली, धावांची घागर भरली, 5 टॉप क्लास कॅच पकडले, त्यामुळे सिरीज मध्ये आघाडीवर तोच आहे।
ही आम्ही माहिती आताच देतो. 22 टप्पा योग्य. फलंदाजाला गेले सोडायला, सोडलं नाही तर गाठलं. मागचा दरवाजा उघडा ठेवला तर चोर मागून घुसतोच, म्हणून कव्हर करावं स्टंपला. आणि इथे 3 स्टंप पडले. पिंपळाची विवेक बॅक टू डगआउट. पहिला धक्का 22 ने मिळून दिला. न्यू बॅटर ओम प्रकाश, वन डाऊन स्पेशलिस्ट सागर. दादरचा ओमप्रकाश. ओमप्रकाशला आलेलं आपलं खातं उघडलंय. धावसंख्या पुढे सरकते. 23 धावा. 3 चेंडू बाकी आहेत. 24, 25, 26 ची मॅच. किती वरती किती खाली यायला महत्व आहे अंतराम मध्ये. 22 टप्पा चांगला ठेवलाय. 22 ने आता वेल बॉल चालेल. फटफट पुश आहे. इझी शॉट आहे आणि बॅट खाली बॉल आहे. थोडा फुलरले ओव्हर पिच. 2 to go. 24 झाले. धावसंख्या 2 चेंडू शिल्लक. शांतीनगर कॅप्टन तयार राहा. 22 पायाचा 9. पंचाने ताबडतोब सचिन यांचा इशारा 9. आतापर्यंत एफजेड बॉईजनी एक्स्ट्रा रन दिल्या किती? 7 धावा एक्स्ट्रा दिल्या. 25 मध्ये 7 एक्स्ट्रा. विचार करा, 1 षटक एक्स्ट्रा टाकलं तुम्ही. 1 ओव्हर एक्स्ट्रा विथ 1 डिलिव्हरी मोफत बोनस. 7 एक्स्ट्रा. हा कॅल्क्युलेशनचा गेम आहे. धर्मवीर आंदगी चषक है. एक्स्ट्रा फार महत्व है. कुछ अलग करोगे तो अलग लाइन में दिखोगे. 22 पुन्हा एकदा राउंड विकेट. वेल बॉल. गोलवर टप्पा होता पण तेवढाच रोहन चांगला खेळतो. लास्ट बॉल. शेवटचा चेंडू. स्कोर 26. म्हणजे 7 एक्स्ट्रा दिला तरी 3च वरती आहे हे नक्की. 7 एक्स्ट्रा तरी भरून काढले. 4 चेंडू त्यांनी. 1 विकेटही गेली आहे. विवेक बॅक टू डगआउट. लास्ट बॉल. आता रोहन किती वेळ खेळतो ते बघणं महत्वाचं. नॉटआउट इनिंग आहे. 13 नॉटआउट. 26 मध्ये रोहन अर्धा वाटा उचलतो. 13 नॉटआउट रोहन. 1 मॅन आर्मी. लास्ट बॉल. सेकंड विकेट. रिबाउंड कॅच. 26 टोटल. 27 टार्गेट. 27 धावांचं लक्ष्य. शांतीनगर कॅप्टन लवकर यावं. शांतीनगर आणि विकी पॅकर हे लास्ट कॉल आहे. दंड तुम्हालाही आहे. वेळ दाखल झाला नाही तर टीम शांतीनगर हे कॅप्टन अगेन कॉल. आणि टीम विकी पॅकर हे विकी पॅकर यांचे कॅप्टन आले पब्लिक. आणि शांतीनगर टीम कॅप्टन. शांतीनगर टीम कॅप्टन ताबडतोब यावं. टीम शांतीनगर हे कॅप्टन विकी पॅकरचे ए चे कर्णधार कबड्डी आले. $27 इज अ टार्गेट. 27 रनचं लक्ष आहे. शांतीनगर आले. शांतीनगर कॅप्टन यावं लवकर. शांतीनगर कॅप्टन. शांतीनगर कर्णधार कुठे स्टेशन नाव. ऑब्जेक्शन त्यांनी घेतलं तर आम्हाला रिएक्शन द्यावी लागेल हे लक्षात ठेवा. 10:30 वाजता पहिला चेंडू पडणार. 27चं टार्गेट आहे.
यावेळी बॅकफूट टॅग जागा दिली ऑप्शनला बाहेर तुम्ही. तनिष चांगला खेळतोय, बॉलवर होतोय, स्वतःचं खातं उघडतोय. 3 चेंडू 4 धावा. चार चेंडू नाहीये, 3 चेंडू 4 धावा. चौथा चेंडू घेऊन येतोय रोहन. थोडा फिल्डिंग मध्ये बदल. तनिषसाठी एक शॉर्ट सिली पॉइंट. गोलकीपर बरोबर होता तसाच शॉर्ट सिली पॉइंट. बॅकफूट पुश, वेल प्लेड, सिंगल ऑन. काल 2 चौकार लागले होते. पूर्ण इनिंग मध्ये पूर्ण मॅच मध्ये 2 चौकार पाहायला मिळाले. ते पण ठाणेकर, जुने ठाणेकर घंटाळीचे यांनी खेचले होते. पण 8 पेक्षा टाकल्या आणि मॅच घालवली. अनेक उदाहरणं एक्स्ट्राची. दरम्यान रोहन तनिषसाठी वारंवार चेंज इन फील्ड. पुट द प्रेशर ऑन द बॅटर. तनिष सामोर जातोय रोहनच्या पुढच्या चेंडूला. ऑप्शनच्या बाहेर आला. दुसरा एक्स्ट्रा. पाहिजे तर मिळालं. धावा आला नाही पण एक्स्ट्रा रन आली. प्रेशर कमी होतं बॅट्समॅनचं. दरम्यान पहिलं षटक इथे समाप्त होत आहे. धावसंख्या 8 आहे. 2 एक्स्ट्रा जे आले आहेत. 7 एक्स्ट्रा टाकल्या होत्या पहिल्या इनिंग मध्ये. कोणी तर अफजल बॉईजनी त्याची परतफेड केली. रिटर्न आहेर दिल्या 2चा पहिला षटकार. शांतीनगर लास्ट कॉल आहे. टीम शांतीनगर 1 षटक झालंय. टीम शांतीनगर आपला कर्णधार वेळेत आला नाही. जर आपला संघ वेळ दाखवला नाही. आपण एडी ट्रॉफी खेळतोय. नियमाने अटी कागदावर नाही तर त्या अंमलबजावणी केली जाते मैदानात. याची नोंद घ्यावी. नो टीम मीटिंग अलाउड प्लीज. नो मीटिंग अलाउड. नो डिस्कशन अलाउड एनी टाइम एनी कॉस्ट. लेट्स मूव. चला मीटिंग अलाउड नाहीये प्लीज. कुठल्याही परिस्थितीत टीम मीटिंग डिस्कशन अलाउड नाही. जर पंचांनी टाइमची वॉर्निंग दिली तरी दंड आहे. हे लक्षात ठेवा. टाइम वॉर्निंग असते आणि नंतर टाइम पेनल्टी लागेल. काही गोष्टी खेदाने बोलाव्या लागतात पण त्या जरुरी आहे. याची नोंद घ्या. कुछ लगता है कि कड़क है लेकिन थेट है, खड़क है, जरूरी है. ना सूरत देखो ना मूरत देखो, टीम की जरूरत को देखो. ये सबसे बड़ी बात है. बॉलर में प्लीज. वो मोरी या ना पसंद. निखिल सेकंड ओव्हर घेऊन. वेल प्लेड, वेल प्लेड. चांगला बघितला. लोअर फुलटॉस केला. निखिल वन्स अगेन. तनिष आणि भावेशची जोडी सिंगलने पुढे चालली आहे. सिंगल ऑन आहे. प्रेशर मेंटेन करते. वेल प्लेड. वाह. स्ट्रोक विथ रन ज्याला आपण म्हणतो. स्ट्रोक विथ रन. बरोबर बॅटवर घेतला आणि ताबडतोब निघाले. अंडरआर्म सिंगल प्लेसमेंट सिंगल. बॉल टू रन मॅच चालू आहे. 2 मिनिट आता तरी पुढे 27चं लक्ष आहे. 16 चेंडू 17 धावांची गरज. आज शेवटच्या क्षणी भावेशने चेंडू पाहिला. हा लेग स्टंप मिस करत होता पण त्यांनी चान्स घेतला नाही. कधी चान्स घेऊ नये. पहिलं खेळावं. मगाशी जे मागून बोल झाला विवेक त्याचं उदाहरण पक्क आहे.
दरम्यान भावेश वा हा चांगला सोडला आणि नजर किती चांगली आहे भावेशची बघा. शेवटच्या क्षणी त्याने आपली बॉडी शरीर मध्ये आणलंच नाही. वेल लेफ्ट वेल लेफ्ट. ओ हा फुलर लेन वेल बॉल. बॉलर बॅकबाउन्स करतोय वापसी करतोय. 2 to go. 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या 12. हा त्यात नाही शॉट आणि दुसरी धाव शेवटी धाव. ऐसे भागे जैसा हरण हिरण धावला जंगल में. काय धावलं जीवाच्या भले तो लागला असता तर इकडून तिकीट बुक होतं पण रिस्क घेतलीच पाहिजे. जोखीम घेतली आणि ती फायद्याची ठरली. ऑल टू रन मॅच आली. क्रुशियल मॅच. इझी प्लेसमेंट. पॅडल सूट. 2 षटकं 15 धावा. गरज आहे 27 ची. याचा अर्थ 12 चेंडू 12 धावांची. सोपं गणित. 12 का मॅच. 12 कोण कोणाला घालेल. वारा. नो मीटिंग अलाउड गाईज. सेकंड कॉल आहे कॉमेंट्री कडनं. काही झालं मॅच कुठली सूचक असो डिस्कशन टीम मीटिंग अलाउड नाही. जे करायचं डगआउट मध्ये करा. आता त्याचं प्लॅनिंग आणा. कुत्रा आता प्लॅनिंग मैदान ऍप्लिकेशन ऑन ग्राउंड. सचिन पाळसकर यांचं आगमन. सचिन जी आपलं स्वागत आहे. लक्ष ऑर्गनायझर या शांतीनगर. लास्ट कॉल टीम शांतीनगर. 2 षटकं पूर्ण झाले. आज जर आपण वेळेत दाखल झाला नाही तर दंड का देऊ नये आपल्याला याची कारण दाखवा. टीम शांतीनगर. वाईड बॉल. ऍक्शन डिफरंट आहे काही म्हणा. डिफरंट ऍक्शन. न्यू बॉलर. ओ बॅक टू बॅक वाईड. आता इथे प्रेशर रिलीज झालंय. टॅक्टर भावेश अजिबात घाई करत नाही. तनिष आणि भावेश टिचून खेळतात. टिचून. दोन वाईट टाकले ताबडतोब हाती नारळ. न्यू बॉलर खेळू शकतो. तुम्हाला 4 बॉलर वापरायचे तर नोंद घ्या. 4च गोलंदाज असतील. आता हा गोलंदाज गेला. नवीन गोलंदाज फ्रेश बॉलिंग टाकेल. काल असंच झालं. एकच बदल होऊ शकतो. काल टाकली पण तो एकच बदल होऊ शकतो. एकच चेंज. आता डिस्कशन चाललंय आपल्यामध्ये आहेत कोण. त्याचा चांगला बॉलर 2 वाईट टाकून. चला सचिन घेऊ द्या. ऑर्डर तुझा फुल. तुम्हाला निर्णय लगेच घ्यायचा आहे. कोणाला तिसरं शॉट द्यायचा. फ्रेशर बॅट्समॅनचा जो मोमेंटम असतो तो तोडायचा नाहीये. रोहनला दिलं म्हणजे वैयक्तिक रोहन दुसरं संघाचं 3रं षटक घेऊन येतोय. आता 12 चेंडूंमध्ये गरज आहे 10 धावांची. एक्स्ट्रा दिल्या एक्स्ट्रा फेडल्या. क्रुशियल मॅच. तनिष बिलकुल ढळत नाही संयमापासून. तनिषचे पेशन्स भावेशचे पेशन्स फार चांगले पाहायला मिळाले. सिंगलच करतायत. अजिबात घाई करत नाहीये. बरोबर परफेक्ट टिपिकल अंडरा.
एफजेड बॉईज आता थोडं ऍडव्हान्टेज आहे. 11 चेंडू 9 धावा गरज 11 गेम 9 रन. हो डायरेक्ट परफेक्ट शॉट. भावेशला आता चेंडू फुटबॉल दिसतोय. चेंडूच्या मेरिट प्रमाणे खेळतोय. लेग स्टाईलला असेल तर पॅडल खेळतोय. खाली जागा शोधतोय भावेश. विकेट किपर कम बॉलर कम बॅट्समन. एफजेड बॉईजचा ऑलराऊंडर भावेश स्ट्राईकला. त्याला साथ देतो तनिष नावच्या ग्रँडला. तात्काळ बनवलं बॉडीला. तात्काळात बॉडी आणली. याला बोलतात परफेक्ट लेफ्ट. वेल लेफ्ट. काय नजर आहे. 7ची गरज. हो टिपिकल अंडरआर्म टच अँड गोल. लेफ्ट कट कटलेट बॉलरचा. एक धाव. 6 धावांची गरज. 6 टू विन. 9 चेंडू 6 धावा. वेल प्लेड. इनसाइड एज. पण पॉझिटिव्ह अप्रोच आहे भावेशचा. चेंडू डिलिव्हर द्यायचा नाहीये मॅडम. 5 धावांची गरज. आता हळूहळू मॅचच्या जवळ आले. मॅचच्या एकदम क्लोज आले. भावेश आणि तनिषची पहिल्या विकेटची पार्टनरशिप फार जबरदस्त भागीदारी. हा गोल शॉट जागा होऊन गेला. आणि दुसरी रॉंग क्रिकेट. रॉंग क्रिकेट. गरज नव्हती. दुसरी अरे भाई ये क्रिकेट है दोस्तों. आपके आंखों से सुरमा भी चुरा लेंगे लोग. अगर छोटी भी देर काही नाही तुमच्या डोळ्यातला काजळी क्या रनिंग बिटवीन. डोळ्यात वाचा माझ्या तू गीत 3 पाहिजे. 3ची गरज. रॉंग कॉल देऊ नका. 3 टू विन. ऍडव्हान्टेज टू बॅटिंग युनिट एफजेड बॉईज. वेल बॉल. परफेक्ट डिलिव्हरी. अजून आम्ही हरलो नाही कारण तुम्ही अजून जिंकले नाही. लास्ट ओव्हर 2 धावांची माफ करा. 3 धावांची गरज. काही होऊ शकतं. जर सामना बरोबरी सुटला टाय झाली तर नवीन नाणेफेक केली जाते नियमाप्रमाणे. फ्रेश टॉस नाही कंपल्सरी नाही. फ्रेश एडीला फ्रेश टॉसच होतो. ती परंपराच आहे लक्षात ठेवा. आहे की नाही. पण विचार ती जॉलीबॉस किती वेळा बाहेर गेली. ओके आता आणि आत्ताच घेऊन गेला बदला. दर्शन आल्याला दर्शनने आपलं दर्शन दाखवलं. 5 चेंडू 3 धावा. अजूनही मोमेंटम मिळतं एफजेड. विकेट हातामध्ये. पण तनिष साठी सुद्धा कौतुक केलं पाहिजे. सुंदर खेळला. त्यांनी जी पार्टनरशिप केली. तुम्ही जे भागीदारी कराल ना छोट्या पार्टनरशिप 7, 8, 10, 12 हे तुम्हाला मजबूती देतं. फाउंडेशन देतं क्रिकेटच्या स्कोरला. सागर भरेल का धावांची घागर बघूया. डॉट डिलिव्हरी लागून गेल्याशिवाय मॅच आता रंगतोय खुलतोय. यस नो आर्ग्युमेंट. नो आर्ग्युमेंट. पंचजवळ. थँक्यू व्हेरी मच. नो आर्ग्युमेंट. नो आर्ग्युमेंट. थँक्यू. मॅच प्रोसेस. 4 चेंडू 3 धावा. मॅच आता आली ट्विस्ट. मॅच ओपन झाली आहे. पिक्चर अजून बाकी आहे. दर्शन जबरदस्त मारा करतोय.
वन प्लेअर सिंगल आउट. 2 धावांची गरज. 3 चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. तीन चेंडू 2 धावा. प्रत्येक बॉल महत्वाचा, प्रत्येक रन महत्वाची. ती आखली जाते. रुपेशचं मन नाहीये तिकडे जायला, तरी त्याला तिकडे ठेवलं जाते. जबरदस्ती त्यांनी उभा केला, पण बरोबर आहे. बॅट्समॅन फ्रंटफुटला खेळतोय बघितलं, समोर उभं केलं एकाला. दर्शन. हा चेंडू महत्वाचा, हा बॉल महत्वाचा आहे. 3 चेंडू 2. इथे मॅच काय बदलला. दोन्ही पंच विचारतील, बघतील क्रॉस कोण झालं. नक्कीच सागरच गेलाय. सागरच आहे, गॅरंटी आहे. जम्प करताना तुम्ही वेळ घेतला, त्यामुळे सागर क्रॉस झाला. 2 चेंडू 2 धावा. सामना बरोबरी सुटला तर नवीन नाणेफेक केली जाईल. फ्रेश टॉस त्यावर निर्णय आहे, हे आम्ही पहिल्यांदाच दोन्ही संघांना सूचित करत आहोत. भावेश उभारावं लागेल. भावेश सेट आहे, त्याला साथ देतोय आता वैभव. मॅच प्रेशर आले पण दर्शनचं कौतुक केलं पाहिजे. हा एडी चषक आहे, इथे काही सोपं नसतं. दिसतं सोपं पण करणं कठीण. दिखता है इजी लेकिन राइस इजी नहीं है भाई. आपको पसीना बहाना है अगर एडी ट्रॉफी को उठाना है. यही नहीं बनता कोई वीआईपी. जीते तो जिसने पड़ेगा. 2 बॉल 2 चेंडू 2 धावा. टिकटिक वाजाचं डोक्यात आहे, धडधडा वाजाचं डोक्यात आहे. प्रेशर वाढलंय, काही घडेल. दर्शन टू भावेश ऑन स्ट्राइक. No wicket. Yes, no ball. No argument. पंचाचा निर्णय प्लीज. यू नॉट अलाउड चेकिंग लावलंच नाही. पंचाचा निर्णय अंतिम मानला जाईल प्लीज. तो आपल्याला शिवसावंत मानावं लागेल, त्याची नोंद घ्या. क्रुशल मॅचला अशा घटना घडतात. Rule any time not allowed. सत्या बॉल पण करा. सचिन सर yes, 1-2. रन काउंट, बॉल काउंट. सो मॅच इज टाय. मॅच टाय झाली. आता 1 बॉल बाकी आहे, पण मॅच टाय झाली. टाय म्हणजेच शर्टाची टाय नाही. सामना बरोबर सुटलाय. आता 1 चेंडू 1 धाव. ज्यांना अटॅकचा त्रास आहे, बीपी आहे, त्यांनी डोळे बंद करा. कारण काय करेल, जरा टाळा झाला पाहिजे 2 गेमसाठी. टाळा झाल्याच पाहिजेत. काय जबरदस्त मॅच आहे. चांगला शेवटी परफेक्ट शॉट दोन्ही कापायला लागले. रशीद आणि फॅक्टर वेलपेड भावेश. शांती नगर सभी नगर आपल्या